मित्रांनो, हाय गाईज, आज आपण आलेलो आहोत फिशिंग करण्यासाठी आपल्या रिलायन्स जेटी बेंडकलवर. आणि आपल्याला आता मच्छी काय भेटली नाही, पण आपण परंतु सर्व खेळाडूंची प्रतिक्रिया घेण्यासाठी आता आलेलो आहोत. आपली बहिर्जे प्रसन्न बेंडकल ही टीम आपण नागाव इथे टाकलेली आहे, तर त्यांची सर्व भूमिका आपण विचारून घेऊया. आपले सोबत आहेत आपले पार्टनर वेदांत भगत, हरेश पाटील. हरेश पाटील आपली रॉड दाखवा तुम्ही. लुकाना 040 रॉड, 11,000 रुपयाची रॉड. निखिल पाटील कावाला खातावेला पण पाहू शकता. तसेच भूषण पाटील मॅन फ्रॉम बहिर्देव प्रसन्न, आपले चांगले बॉलर. कुशल शुभम डाके हरकाता चेंडू टाकणार. शुभम डाके यांचा उत्कृष्ट असा आवडता आणि चाहता आपले कुशलजी भगत, मॅन फ्रॉम बेंडकल. त्याची इथून इन्स्पिरेशन घेतलेली असा खेळाडू कुशल भगत. माझी हनुमान उडी बघायला या संडेला. तर आपण वेदांत भगतला विचारूया आपल्या 11,000च्या रॉडची. वेदांत भगत, तर तुम्ही गेलेला 25 धाव मारत, 5 बॉलर आणि तुम्ही 6 बॉलर 28 धाव दिलं, तर तुला काय वाटतंय? मला आता वाटतंय की मी पुढचे संडेला चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग करीन आणि आमच्या संघाला मी विजय करून देईन. म्हणजे नक्कीच तू टॉपची बॉलिंग करण्याचा प्रयत्न करणार आणि कुशाल दिमागचे धोनी असणारा हा खेळाडू. नक्कीच वेदांत भगत यांचा भाऊ, कधी त्याला बॉल नाही भेटत, त्याचे चंद्र येतं डोल्यावर. आणि आपले निखिल पाटील उत्कृष्ट असे गोलंदाज. शुभम टाकीचे टीमचे खास सपोर्टर पारस मात्रे, खास मुलांवरून आमची मॅच बघायला येतात. वेदांत भगत ते भाऊ, नक्कीच कुशल भगत आणि आपले हर्ष पाटील आपल्या टीमचे स्पॉन्सर, तसेच आपला संयोजक असणारे आचे हे खेळाडू. आणि भूषण पाटील बहिर्देव प्रसन्नता लोगो घालणारे टी शर्ट. भूषण पाटील चांगल्यात चांगली बॉलिंग टाकणारा, पहिलेच 2 वर्षात रायगड प्रीमियर लीगला नक्कीच जाणार आहे. तसेच हरेश पाटील आता APL ला जाणारे खेळाडू ठरणार आहेत, उत्कृष्ट असे बॅट्समन. आम्ही सांगतो नागावला आमची टीम आहे नागाव या मेंबरशिप मध्ये. आणि आता आपण विचारूया हरेश पाटील आपल्या टीमीतली संघ मालकाची व तसेच खेळाडूची बाजी मारणारे खेळाडू. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही कसं ठरवलं, तुम्हाला कसं केला जाईल? तेच प्लॅनिंग चालू आहे आमची. आता जेटीवर आलो ना मी, नागावला बरेच प्रसन्न टाकलेले आहेत. तसं आमच्या PPL मध्ये चमकणारे खेळाडू झालेले आहेत. वेदांत भगत आहे, हनुमान उडे ऑलराऊंडर आहे, बॅटिंग बॉलिंग उत्कृष्ट असे टाकते. त्याच्यानंतर भूषणचा नंबर येते, भूषण पाटील. त्याची पण शुभम टाकेसारखी बॉलिंग झालेली आहे. आणि आमचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असा निखिल पाटील ऑलराऊंडर आहेच. बॉलिंग पण टाकते, बॅटिंग पण करते. त्याला त्याच आवडते, मारामारीच आवडते. तर आता आपण बोलूयात आपले वाईस कॅप्टनच्या भूमिकेत असलेले खेळाडू वेदांत भगत. तर तुमचे काय म्हणणं आहे तुमचा? तुम्ही गेलेला खूप मार्क आलेला, तर तुम्ही याला कशी प्लॅनिंग केली, तुम्हाला कसं केलं जाईल? तुम्हाला सगळे प्रेक्षकांना वापस एकदा हनुमान उडी बघायला भेटेल. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे आणि मी बॉलिंग तर खूप छान करणार आहे. आणि बॉलिंग माझी अंदाज आहे तर मी 10 धावांची बॉलिंग ओव्हर टाकीन. आणि बॅटिंग तर बघूच नका, बॅटिंग तर बादशाह आहे मी. आणि बाकीचा तर कॅप्टन थांबलेल. आणि यंदा आम्हाला गाजवायचा आहे, 1 नंबर मारायचा आहे आणि बहिर्देव प्रसन्न ऑन द टॉप. आता आपण वेदांत भगत यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. तर आपण आता बोलूयात आपले बहिर्देव प्रसन्नचे उत्कृष्ट असे खेळाडू तसेच कप्तानाच्या भूमिकेत असलेले निखिल पाटील. तर त्यांना विचारूया. तर निखिल पाटील, तुम्ही कसं ठरवलं, तुम्हाला कसं खेळायचं आहे नागावला? माझा जरा फॉर्म नव्हतो, तर यावेळी मी 2-3 दिवस आधीपासूनच प्रॅक्टिस करीन आणि पूर्ण संघाला सांगेन का प्रॅक्टिस करा. संघ एकट्यावर नाही, पूर्ण 11 जर बोटाने 10 बोटं असतात, 11 प्लेयर एकत्र झालं तर टीमचा काहीतरी वरती जाऊ शकतो आपण. यंदा मी बघू गॉड प्लॅन, पण आम्ही नंबर मारायचा ट्राय करू. आता नक्कीच तर निखिल पाटील, आता तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला कोण असं वाटतं का चांगला खेळ करू शकतोय आपल्या नागावला? आमच्या टॉपचा एक आहे वेदांत भगत, टॉपचा. त्याची हनुमान उडी न गोरीला उडी. नक्कीच वेदांत भगत हा उत्कृष्ट असा खेळाडू आहे आपल्या बहिर्देव प्रसन्नातला. वाईस कॅप्टन आता नक्कीच प्रॅक्टिस करताना पण बघू शकतात वेदांत भगतला. तरी आता तर आपण आता बोलूयात कुशल भगत आपले क्षेत्ररक्षण. तर त्यांना विचारूयात त्याने कशी प्लॅनिंग केलेली आहे आणि तर तुम्ही कसं ठरवलं, मला कसं केलं आहे? प्लॅनिंग तर अशी काही नाही, पण बघू मॅच असली तेव्हा आपण आपल्या टीमसाठी खेळण्याचा प्रयत्न करू. आणि कॅच बी झाली तर सोडणार नाही, 100% डाय बी मारून घेणार.
आणि मॅच जिंकवणार असा प्रयत्न करणार आम्ही. बॅटिंग बिटिंग असा काय गावाने युपीएल कडे चांगला खेळ दाखवला आणि त्याने फायनल मारली. तर तुम्ही आपले युपीएलचे कॅप्टन जुगल गरज आणि बोरकरचे बॉलर शुभम टाके याच्याचं काय इन्स्पिरेशन घेतले तुम्ही? पण घेणार कोणत्या तरी बॅटिंगचा. जुगल पण मस्त खेळतोय. आता आमची बॅटिंग बघायची आहे फक्त. हाय शुभ आपला भूषण पाटील आहे बॉलिंग आणि बॅटिंगला आपला वेदन भगत आणि हरेश पाटील, निखिल पाटील, भावेश पाटील असे लय आहेत. हुकमी एक्के आहेत बस. सर्वच खेळाडूंचा आपण बोलून झालेलो. आता एक नंबर तर आलेला हुकमी एक्का म्हणजे दुर्गेश ठाकूर, बैरदेव प्रसन्न. त्याच्यामुळेच आतापर्यंत जिवंत राहिलेले आहे. त्याच्यामुळेच आपल्या बैरदेव प्रसन्नचं अजूनपर्यंत आपलं नाव ऐकायला भेटत आहे. तरी तुम्हाला काय वाटतंय कुशल भगत, तुम्ही काय दुर्गेश ठाकूर बद्दल म्हणणं आहे आमचं? दुर्गेश ठाकूरचा कसा केतन म्हात्रेचा त्यांनी इन्स्पिरेशन घेतलं आहे आणि तो बॅटिंग बघायला तर कसा केला तर ओपनिंग मस्त आहे त्याची. तो पहिला स्टार्ट करून देतो पॉवर प्लेला, 2 ओव्हरी मस्त खेळतो आणि तो तर आपण आता बोलूया आपले बैरदेव प्रसन्नचे पुढचे खेळाडू भूषण पाटील. आपण त्यांची प्रतिक्रिया नक्कीच तपासून घेऊया. नक्कीच आमचा यावर्षी एकही नंबर लागला नाही. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की यावर्षी एक तरी नंबर मारू आणि मॅन ऑफ द सिरीज आमचा वेदन भगत नेईल अशी अपेक्षा करतो. पारस म्हात्रे आपला बैरदेव संघाचा एक प्लेअर आहे. तर आपली नागावला बैरदेव प्रसन्न क्रिकेट क्लब टीम टाकलेली आहे. तर तुला काय वाटते कसं खेळते प्लेअर काय? आपले सगळे प्लेयर तर चांगले आहेत. मेन म्हणजे वेदांत भगत, निखिल अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. निखिल पाटील, दुर्गेश ठाकूर, भूषण पाटीलचा सांगला तर आणि दुर्गेश ठाकूर यांचा सांगला तर दुर्गेश ठाकूर बैरीदेव संघाचा हुकमी एक्का आणि निखिल पाटील म्हणजे बैरीदेव संघाचा ऑलराऊंडर आणि वेदन भगत बैरीदेव संघाचा बॉलर. आणि तुला पण आता चान्स भेटते यंदा, तर काय करशील तू संघासाठी? मी संघासाठी बॉलिंग टाकू शकेल. ओके थँक्यू. फिल्डिंग ओके थँक्यू.